मुले गाडीत बसली होती आणि चालता चालता अचानक गाडीवान उडी मारून गाडीत चढला आणि त्याने कासरा हाती घेतला. भीमराव आणि मुलांना कळेना की इतका वेळ अस्पृश्यतेच्या नावाखाली चालत आलेला गाडीवान आता गाडीत कसा चढला. परंतु आता इथे कोणीही पाहणार नव्हते आणि गाडीवान चालून दमला होता, त्यामुळे तो गाडीत चढला. पण त्याबद्दल कोणीही काहीच बोलत नाही. मुलं चिडचूप बसली होती. त्यांना आता मनातून भीती वाटायला लागली होती. ती गाडीवानाला पुन्हा पुन्हा विचारत होती, गोरेगाव अजून किती लांब आहे, कधी येईल. दूर अंतरावर त्यांना कंदिलाचा उजेड दिसायला लागला. तेव्हा त्यांना थोडं बरं वाटलं, दिलासा वाटला. गाडीवान म्हणाला, ती जी चिमणी दिसते ना, तिथे जकात नाका आहे, तिथे जाऊन आपण आता मुक्काम करू व सकाळी सकाळी लवकर निघू. उजेड दिसल्याने मुलांनाही बरं वाटलं होतं. नाहीतरी रात्रीच्या अंधारात त्यांनाही भीती वाटायला लागली होती. त्यामुळे या गोष्टीला त्यांनी होकार दिला. त्यांना दुसरीही अशी आशा वाटत होती की जकात नाक्यावर तरी आपल्याला प्यायला पाणी मिळेल, आपली कित्येक तासापासून लागलेली तहान भागेल. तास 2 तासाच्या प्रवासानंतर गाडी त्या कंदिलाच्या उजेड्याजवळ पोहोचली. तेव्हा गाडीवानाने गाडी सोडली. मुले गाडीतून खाली उतरली. त्यांनी गाडीवानाला विचारले की इथे प्यायला पाणी मिळेल का. गाडीवान म्हणला, इथला जकात मास्तर हिंदू आहे, तो तुम्हाला पाणी देईल असे वाटत नाही, पण त्याला तुम्ही मुस्लिम आहात असे सांगून पाणी मागा. भीमराव त्या रात्रीच्या अंधारात जकात मास्तरापर्यंत गेला आणि त्यास पाणी मिळेल का, खूप तहान लागली आहे अशी विनवणी केली. तेव्हा त्या जकात मास्तरांनी नाव विचारून तुम्ही कोण असा सवाल केला. त्यावर भीमरावांनी उर्दू भाषेत उत्तर देत आम्ही मुसलमान आहे असे सांगितले. परंतु त्या जकात मास्तरांनी तुमच्यासाठी इथं कोणी पाणी ठेवलंय असे विचारत त्या समोरच्या डोंगरावर पाणी आहे, तिथे जाऊन पाणी आणा असा सल्ला दिला. रात्र वाढत चाललेली, ताणलेली, व्याकुळ झालेली भीमराव आणि त्यांची भावंड, पोटात अन्नाचा कण नाही, भुकेचा आगडोंब उसळलेला. प्यायला पाणी नसलं तरी ते पाणी आता त्यांच्या डोळ्यात तरळत होतं. इतक्या रात्री त्या डोंगरावर जाऊन पाणी शोधण्याचे त्राण आता त्यांच्यात कोणातच उरलेले नव्हते. ही छोटी छोटी मुलं पाण्याविना तसंच झोपण्याचा प्रयत्न करायला लागली. तेवढ्यात मोठा भाऊ म्हणाला, आपल्याला पिशव्यांमध्ये सामान आहे, कपडे आहेत, ते रात्री चोरू होऊ शकतात, त्यामुळे आपण दोघे जण झोपूया आणि एकानं जागूया. असं 2-2 तास करत रात्र काढली. रात्रभर पाण्या वाचून ताणलेले भावंड तरफडत होती. भीमरावाच्या घशाला कोरड पडून भीमरावांच्या मेंदूत विचारांचं वादळ उठलं होतं. पहाट झाली. दिवस उगवल्यानंतर पुन्हा प्रवासाला सुरुवात झाली. 3 तासांच्या प्रवासानंतर बैलगाडी रामजी बाबांच्या वस्तीपर्यंत पोहोचली. रामजी बाबा समोर दिसताच मुलांनी बैलगाडीतून उड्या टाकल्या आणि रामजी बाबांना जाऊन मिठ्या मारल्या. तहानलेल्या, व्याकुळ झालेले लेकरं पाणी पाणी करत होती. रामजी बाबांनी लेकरांना पाणी दिलं. भीमराव आणि भावंड पाणी पित होती. ते पाणी त्यांच्या घशातून खाली उतरत होतं आणि डोळ्यातून पाणी वाहत होतं.